कितीही काळीकिट्ट झालेली कढई असू द्या, कितीही तेलकट झालेली कढई असू द्या, फक्त एक जादुई पाणी वापरून आपण कढई अगदी स्वच्छ करू शकतो. तुम्ही इथे बघू शकता, ही कढई तळणामुळे म्हणा किंवा फोडणीमुळे अशी पिवळसर अशी झालेली आहे आणि काळपट कलरसुद्धा या कढईला आलेला आहे. आणि आज हीच कढई आपण साफ करूया. नमस्कार, मी प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. काळीकिट्ट कढई झाली किंवा तेलकट कढई झाली की कढईला घासणं खूप असं कठीण होतं आणि फक्त साबूमुळे किंवा लिक्विडमुळे हे कढई निघत नाही. म्हणून आज जादुई पाणी घेऊन आलेली आहे की ज्याच्यामुळे आपली कढई अगदी स्वच्छ निघेल. तर इथे बघा, आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि गॅसवर कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये पाणी भरायचं आहे. तर पाणी आपल्याला अगदी काठापर्यंत भरायचं नाही, तर थोडंसं अंतर ठेवायचं आहे. तेवढं पाणी मात्र आपल्याला कढईमध्ये भरायचं आहे. कढईमध्ये पाणी भरायचं आहे आणि आपल्याला कढईमधलं जे पाणी आहे ते गरम होऊ द्यायचं आहे. कढईमध्ये पाणी गरम झालं की इथे मी आंब्यापासून बनलेल्या ज्या कैऱ्या असतात त्या कैऱ्या 1 ते 2 तास भिजत घातलेल्या होत्या आणि त्या कैऱ्या आपल्याला अशा प्रकारे हाताने मॅश करायच्या आहे. आणि आता आपल्याला ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या याच्यामध्ये सोडून द्यायच्या आहे. कैऱ्याऐवजी आपल्या घरी जर चिंच असेल तर आपण चिंचेचा सुद्धा वापर करू शकतो. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी कढई कशी साफ करायची तो व्हिडिओ टाकलेला होता आणि त्याला तुमचा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. कैऱ्या टाकलेल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 ते 2 चम्मच एवढं मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे प्रत्येकाच्या घरी असलेलं लिंबूसत्व, जे आपण आपल्या घरी कढईमध्ये म्हणा किंवा बऱ्याच काही पदार्थामध्ये वापरत असतो. आणि हे लिंबूसत्व जर घरी नसेल तर आपल्या कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये अगदी उपलब्ध आहे. तर आता हे जे लिंबूसत्व आहे ते आपल्याला 2 चम्मच याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. लिंबूसत्व घातल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे 1 चम्मच एवढी पितांबरी. पितांबरीऐवजी आपण इथं कोणत्याही प्रकारचा सर्फसुद्धा वापरू शकतो, पण पितांबरीमुळे आपल्या घरात असलेली तांबी पितळीची भांडी म्हणा किंवा जलमरची भांडी खूप अशी स्वच्छ होते. म्हणून मी इथे 1 चम्मच पितांबरीचा सुद्धा वापर करत आहे. पितांबरी घातल्यानंतर आपल्याला हे पाणी अशा प्रकारे बघा मिक्स करायचं आहे आणि इथे आपलं जादुई पाणी तयार आहे. आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. मी याआधी या चॅनलवरती ॲल्युमिनियमची कढई साफ करण्याची सोपी पद्धत दाखवलेली आहे आणि त्याला तुमचा भरपूर असा प्रतिसाद मिळालेला आहे. तसंच ॲल्युमिनियमची कढई जेव्हा आपण समोरून साफ करतो त्याप्रमाणे जो मागचा भाग असतो, जो काळाकिट्ट होतो, कोळशापेक्षाही काळा झालेला भाग कसा साफ करायचा तो सुद्धा व्हिडिओ मी या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तर तुम्ही दोन्हीही व्हिडिओ जाऊन पाहू शकता आणि त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देणार आहे. आता आपल्याला या पाण्याला छान अशी उकळी फुटू द्यायची आहे. पाण्याला उकळी फुटू द्यायची आहे आणि गॅसचा पॉवर मात्र इथे मोठा करायचा आहे. गॅसचा पॉवर मोठा करायचा आहे आणि आता आपल्याला या कढईवर ठेवायचं आहे एक झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की पाण्याला छान अशी उकळी फुटेल व पाणी जे आहे ते काठापर्यंत येईल. काठापर्यंत पाणी आलं की आपल्याला झाकण लगेच काढायचं आहे आणि आणखी आपल्याला पाण्याला अशी उकळी फुटू द्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला 3 ते 4 वेळा हे प्रोसेस करायची आहे, जेणेकरून जे आपले कढईचे काटेसुद्धा काळेकिट्ट झालेले आहे ते सुद्धा या पाण्याने अगदी स्वच्छ होणार. अशा प्रकारे करता करता अगदी 2 ते 3 वेळा आपल्याला हे ताट उचलायचं आहे आणि काठापर्यंत पाणी येऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे आपले जे कढईचे काटा आहे ते सुद्धा छान असे साफ होतील. तर इथे बघू शकता, या प्रकारे मी अगदी 10 मिनटे हे कढई जे आहे त्या पाण्याला छान अशी उकळी फुटू दिलेली आहे आणि पाण्याला उकळी फुटल्या कारणाने आपली जी कढई आहे ते छान अशी स्वच्छ इथे झालेली आहे. आता काय करायचं, तर आता आपल्याला गॅस करायचा आहे बंद. गॅस बंद करायचा आहे आणि मात्र इथे हे पाणी जे आहे ते छान असं थंड होऊ द्यायचं आहे. आता बघा, तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल, एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही याच्या आधी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर तुमचे खूप 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 असे धन्यवाद. आणि इथे बघू शकता आपलं पाणी छान असं थंड झालेलं आहे आणि मी पाणी या कढईमधून काढून घेतलं आहे. आणि तुम्ही कढई बघू शकता, जे आपले पिवळे सुट्ट असे डाग झालेले होते ते फक्त पाण्याने, उकळलेल्या पाण्याने हे डाग पूर्णतः नाहीसा झालेले आहे. आता काय करायचं, तर आता आपल्याला एक इथे स्क्रब घ्यायचा आहे आणि त्या स्क्रबला आपण आपल्या घरी जेही भांड्यासाठी वापरतो, म्हणजे जे भांड्या घासण्यासाठी वापरतो, लिक्विड असू द्या या साबण, ते घ्यायचं आहे. तर इथे मी साबण घेतलेली आहे आणि त्याने आता आपली ही जी कढई आहे ती छान अशी घासून घ्यायची आहे. अगदी 5 मिनिटे हे कढई अशा प्रकारे घासली की आपल्या कढईला असलेले थोडेबहुत राहिलेले जे डाग आहे ते पूर्णतः निघून जातील आणि आपली कढई मात्र इथे स्वच्छ अशी होईल. तर तुम्ही इथे बघू शकता कढई छान अशी घासून झालेली आहे आणि आता कढईला मी पाण्याने धुवूनसुद्धा घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता कढई छान अशी निघालेली आहे. 1 ते 2 वेळा आणखी ही कढई आपण घासली की आपली कढई अशी
पूर्णतः स्वच्छ निघून जाईल. आता बघा, हे जे कढईच्या पाठीमागचे डाग आहे, ही कढई पूर्णतः काळीकिट्ट कोळशासारखी झालेली होती आणि मी ते कशी काढायची तो सुद्धा व्हिडिओ या चॅनलवरती टाकलेला आहे. आता राहिलेले जे थोडेफूट डाग आहे किंवा जे पिवळसर डाग पडलेले आहे, ते सुद्धा डाग कसे काढायचे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यासाठी आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि कढई गरम करायला ठेवायची आहे. तो जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच दिलेली आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता. या प्रकारे गॅसचा पॉवर मोठा करायचा आहे, कढई गॅसवर ठेवायची आहे आणि अगदी 10 मिनिटे आपल्याला ही कढई छान अशी गरम होऊ द्यायची आहे. गरम कढई झाल्या कारणाने काय होईल की हे जे कढईचे मागचे डाग आहे ते खूप असे सैल पडेल आणि सैल पडल्या कारणाने आपल्याला घासण्यास मदत होईल. आता काय करायचं तर अशा प्रकारे आपली जी पकड असते त्या पकडमध्ये कढई धरायची आहे आणि काठं अशा प्रकारे गॅसवर गरम करायचे आहे. मागचा भाग तर आपला झालेलाच आहे, पण जे काठं राहिलेले आहे ते सुद्धा आपल्याला अशा प्रकारे फिरवत गरम करायचं आहे. खूप कढई गरम आहे म्हणून मी ते पकडचा वापर करत आहे. तुम्ही इथे बघू शकता. आता आपली कढई इथे छान अशी गरम झालेली आहे. आता आपण ही कढई छान अशी घासून सुद्धा घेऊया. कढई साफ करण्याचे बरेच व्हिडिओ या चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन नक्की पहा. आता काय करायचं तर इथे आपल्या घरी असलेला एखादा चम्मच घ्यायचा आहे आणि चमच्याने अशा प्रकारे कढई वर करायची आहे आणि पकडमध्ये धरून घ्यायची आहे. आता इथे मी चमच्याने थोडं बहुत तुम्हाला काढून दाखवते, तुम्ही बघू शकता. याचे जे पिवळसर डाग या कढईला पडलेले आहे ते सहज निघायला सुरुवात झालेली आहे. जर तुम्हाला चमच्याने खूप असं कठीण वाटत असेल तर तुम्ही इथे आपल्या घरी असलेला जो काठाचा ग्लास असतो तो सुद्धा इथे वापरू शकता. तर मी इथे काठाचा ग्लास घेणार आहे, कारण की मला चमच्याने व्यवस्थित घासता येत नव्हतं, म्हणून मी इथे काठाचा ग्लास घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही आपल्या घरी असलेला चाकूसुद्धा वापरू शकता. आणि आता हे जे सैल पडलेले डाग आहे ते आपल्याला अशा प्रकारे ग्लासने काढून घ्यायचे आहे. खूप मस्त ही कढई स्वच्छ अशी निघते. आणि ही जी कढई आहे, पाठीमागचा जो कढईचा भाग आहे तो माझ्या घरच्या कढईचा खूप असा खराब झाला होता, याला तुम्ही पाहू शकता, जे काळेकिट्ट असे डाग दिसत आहे, अगदी तसे डाग पूर्णतः कढईवर होते. म्हणजे पूर्ण कढई जी आहे, जे तुम्हाला पांढरी शुभ्र अशी कढई दिसत आहे, ते थोडंही दिसत नव्हतं. पूर्ण काळेकिट्ट झालेली कढई होती आणि ती मी सहज साफ केलेली आहे आणि ते सुद्धा तुम्ही जाऊन नक्की पहा. अशा प्रकारे ग्लासने ही कढई जी आहे ती आपल्याला पूर्णतः घासून घ्यायची आहे, घासायची आहे आणि नंतर अशा प्रकारे एक वेळा साबुने घासून ही कढई धुवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता, समोरचा भागही स्वच्छ निघालेला आहे आणि पाठीमागचा सुद्धा भाग स्वच्छ असा निघालेला आहे. अगदी सोप्या पद्धतीने कढई कशी साफ करायची किंवा जादुई पाण्याने कढई कशी साफ करायची ते मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येणार. धन्यवाद.